नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला। आज आपला दिवस दुसरा इंग्लिश ग्रामरचा जो आपण सिलेबस कव्हर करणार आहोत, जी बॅच सुरू केलेली आहे, एकदम फ्री मध्ये सर्वांसाठी बॅच आहे। आणि विशेष म्हणजे सरळ सेवा असो किंवा एमपीएससी असो किंवा आयबीपीएस ची एक्झाम कुठलीही असो, टीसीएस पॅटर्न असो, त्याकरता हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ म्हणजे हे पूर्ण बॅचेस तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। जवळपास आपण सर्वच कन्सेप्ट आणि विथ प्रॅक्टिस अँड सोल्युशन सोबत आपण काय करणार आहोत, संपूर्ण इंग्लिश ग्रामर कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग सुरू करूया। काल आपण एक टॉपिक घेतला तो म्हणजे आर्टिकल, आज आपला टॉपिक आहे तो म्हणजे डिटरमायनर। तर डिटरमायनर या टॉपिक वरती आज आपल्याला काय करायचं आहे, लेक्चर घ्यायचा आहे। तर बघा, डिटरमायनर सुरू करूया आपण वेळ वाया न घालवता। बघा आता इथं एक शब्द दिलेला आहे मी, तो शब्द म्हणजे पेन आहे। मग आता हा पेन आहे, कोणीही विद्यार्थी असो, ज्या विद्यार्थ्याला ग्रामर येत नाही किंवा इंग्लिश येत नाही, तो पेन म्हणता बरोबर कन्फ्युज होणार आहे। म्हणजे हे पूर्ण वाक्य आहे का, तर ऑब्व्हियसली हे पूर्ण वाक्य नाही। मग हे जर पूर्ण करायचं असेल, मग पूर्ण करायचं असेल तर काय, इथं वेगवेगळे शब्द आपल्याला लावावे लागतील। मग जसं की कोणी म्हणेन सर मी माय लावू शकतो, कोणी म्हणेन सर हर लावू शकतो, म्हणजे माय पेन करू शकतो, हर पेन करू शकतो, किंवा म्हणजे बरेचसे ऑप्शन आहेत। जसे की माय पेन म्हणू शकते कोणी, कोणी युअर पेन म्हणू शकते, कोणी हर पेन म्हणू शकते, कोणी अवर पेन म्हणू शकते, किंवा कोणी देअर पेन म्हणू शकते, किंवा हिज पेन म्हणू शकते। म्हणजे अशा प्रकारे विविध शब्द इथं लावू शकतात। काय करू शकतात, इथं विविध शब्द लावू शकतात। त्यावेळेस हे काय होणार आहे, पूर्ण होणार आहे। माय पेन म्हणता बरोबर वाक्य पूर्ण झालं, युअर पेन म्हणता बरोबर वाक्य पूर्ण झालं। परंतु काही विद्यार्थी काय म्हणतात, सर ठीक आहे माय अवर हे लावलं आपण, पण याच्या व्यतिरिक्त आपण दुसरे शब्दही लावू शकतो। जसं की वन पेन लावू शकतो, टू पेन लावू शकतो, सम पेन लावू शकतो, फ्यू पेन लावू शकतो, इच पेन लावू शकतो, एव्हरी पेन लावू शकतो। म्हणजे हे शब्द सुद्धा आपण इथं लावू शकतो, आणि हे शब्द जर आपण इथं लावले तरी सुद्धा वाक्य पूर्ण होते। म्हणजे हे वाक्य जर पूर्ण करायचं असेल तुम्हाला, तर हे काय, पेन हा एक नाउन आहे। मग या नामाच्या पूर्वी तुम्हाला काहीतरी शब्द लावावे लागतात। मग शब्द लावावे लागतात, तर हे इकडचे जे शब्द बघितले आपण, माय पेन, युअर पेन, हर पेन, अवर पेन, हे काय दाखवतात, त्याची मालकी दाखवत आहेत। म्हणजेच काय, सरळ सरळ ते आयडेंटिफाय करत आहे कोणाचा पेन आहे। इकडचे जर शब्द लावले आपण वन, टू किंवा सम, फ्यू, इच, एव्हरी, तर हे काय क्वांटिटी दाखवतात। म्हणजे काय, क्वांटिटी दाखवणारे हे शब्द आहेत। पेनाच्या पूर्वी म्हणजे नामाच्या पूर्वी क्वांटिटी दाखवणारे शब्द, नामाच्या पूर्वी काय, मालकी दाखवणारे शब्द, किंवा त्या नाम आहे या नामाची आयडेंटिटी देणारे शब्द जर आपण अगोदर लावत असू, त्यानंतर अजून काही विद्यार्थी म्हणू शकतात की सर ठीक आहे, याच्या व्यतिरिक्तही आम्ही शब्द लावू शकतो। जसे की सर आम्ही रेड पेन लावू शकतो, सॉफ्ट पेन लावू शकतो, गुड पेन लावू शकतो। तर बघा आता इकडच्या शब्दात आणि या शब्दात काय फरक आहे, तर बघा रेड पेन म्हटला की पेनची काय झाली, क्वालिटी झाली। माय पेन म्हटला तर पेनची काय झाली, आयडेंटिटी झाली। वन पेन म्हटला तर काय झाली, पेनची क्वांटिटी झाली। म्हणजे जर सांगायचं झालं तर हे काय, आयडेंटिटी दाखवणारे शब्द आहेत, हे काय आहेत, क्वांटिटी दाखवणारे शब्द आहेत, आणि हे काय, क्वालिटी दाखवणारे शब्द आहेत। आता ग्रामर मध्ये एक कन्सेप्ट तुमचा क्लिअर असेल, नामाची जर क्वालिटी दाखवल्या जात असेल, म्हणजे नामाचे गुण जर दाखवल्या जात असेल, तर त्यांना काय म्हणतात, ऍडजेक्टिव्ह असे इंग्लिशमध्ये म्हणतात। म्हणून हे रेड झाले, सॉफ्ट झाले, गुड झाले, हे काय झाले, ऍडजेक्टिव्ह झाले। परंतु आपण बघत काय आहे, डिटरमायनर बघत आहे। मग डिटरमायनर जर बघत असेल आपण, तर काय, सरळ सरळ डिटरमायनरचे दोन प्रकार पडतात। एक म्हणजे आयडेंटिफायर आणि दुसरा म्हणजे क्वांटिफायर। आयडेंटिफायर म्हणजे आयडेंटिटी देणारा, आणि क्वांटिफायर म्हणजे त्या नामाची क्वांटिटी किती आहे हे दाखवणारा शब्द, यालाच काय म्हणतात, डिटरमायनर असे म्हणतात। एकदम बेसिक आहे। आयडेंटिफायर, क्वांटिफायर हे शब्द तुमच्या ध्यानात राहिले नाही राहिले काहीच प्रॉब्लेम नाही, कारण पेपरमध्ये तुम्हाला असे प्रश्न विचारले जात नाही। तुम्हाला या टॉपिक वरती काय विचारल्या जातात, प्रश्न विचारल्या जातात, आणि हे विचारल्या नाही जात की कोणतं आयडेंटिफायर आणि कोणतं क्वांटिफायर आहे। तुम्हाला सरळ सरळ त्याचा अप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारला जातो। मग बघा, माय झालं, अवर झालं, हर झालं, हिज झालं, हे काय दाखवून राहिले, आयडेंटिटी दाखवून राहिले। मग हे जे आहेत डिटरमायनर, याला म्हणायचं आयडेंटिफायर डिटरमायनर। जर क्वांटिटी दाखवत असतील ते शब्द, तर त्याला काय म्हणायचं, क्वांटिटीफायर डिटरमायनर। हे आलं का लक्षात तुमच्या? आता बघू आपण महत्वाचा मुद्दा, इथून सुरुवात आपला। बेसिक मी तुम्हाला सांगितलं डिटरमायनर म्हणजे काय असते। डिटरमायनर म्हणजे नामाच्या पूर्वी जर नामाची क्वांटिटी दाखवल्या जात असेल, तर त्या शब्दाला डिटरमायनर म्हणतात, किंवा नामाच्या पूर्वी नामाचं म्हणजे आयडेंटिफिकेशन केल्या जात असेल, तर त्या शब्दाला काय म्हणतात, डिटरमायनर असे म्हणतात। म्हणजे आयडेंटिफायर डिटरमायनर, आणि दुसरा काय आपला डिटरमायनर, तो म्हणजे क्वांटिटीफायर डिटरमायनर। हे दोन डिटरमायनर आहेत अतिशय महत्वाचे। तर त्यातला आता आपल्याला बघायचा क्वांटिटीफायर, जे एक्झाम मध्ये जास्त प्रश्न विचारले जातात, त्याच विषयी आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत। तर बघा, पहिला आहे इच आणि एव्हरी। आता दोन्ही या शब्दांचा हे काय डिटरमायनर आहेत, कोणते आहेत,
क्वांटिफायर्स आहेत हे आपण अलीकडे बघितलं. तर इच आणि एव्हरी याच्यावरती एक्झाम मध्ये खूप वेळा प्रश्न येतो. तर इच आणि एव्हरीचा दोघांचाही अर्थ सारखाच आहे. जसं की इच म्हटलं तरीही प्रत्येक म्हटलं जाते आणि एव्हरी म्हटलं तरीही प्रत्येक म्हटलं जाते, किंवा दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं त्याला आपण एक एक असं सुद्धा म्हणतो. म्हणजे हे काय इच आणि एव्हरीचा अर्थ सेम आहे. मग हे वापरायचे कसे? मग दोन्ही तर आपण वापरू शकत नाही. तर मग आपल्याला इंग्लिश ग्रामर मध्ये याच्यावरतीच इरर मध्ये प्रश्न येतात किंवा फिलर्स मध्ये प्रश्न येतात. इच आणि एव्हरीच्या ऐवजी कोणतं वापरायचं? तर त्याकरता आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्या डोक्यात तर आलं की नाऊन असला तर नाऊन पूर्वी काय असते, डिटरमायनर असते, हे आपण बघितलं. पण आता आपल्याला पुढे बघायचं आहे. बघा आता एक प्रश्न आहे तिथं काही, या प्रश्नांवरून सगळं तुमचं इच केव्हा वापरायचं आणि एव्हरी केव्हा वापरायचं एकदम क्लिअर होऊन जाईल. बघा पहिलं सेंटेन्स आहे आपलं, इच स्टुडंट इज इंटेलिजंट. काय वापरला आपण? इच वापरला. त्यानंतर दुसरं आहे एव्हरी स्टुडंट इज इंटेलिजंट. काय वापरला आपण? एव्हरी वापरला. त्यानंतर काय? इच ऑफ द स्टुडंट इज इंटेलिजंट वापरला. त्यानंतर एव्हरी ऑफ द स्टुडंट इज इंटेलिजंट, हा एव्हरी वापरला. पण आता आपण काय म्हणत आहे की आपण सुरुवातीला सांगितलं की जर तुमच्याकडे काय असेल, तुमच्याकडे जर डिटरमायनर असेल, काय असेल तुमच्याकडे? डिटरमायनर असेल तर त्याच्यानंतर नाऊन आलंच पाहिजे. काय? डिटरमायनर असेल तर त्याच्यानंतर नाऊन आलंच पाहिजे. आणि जर तुमच्याकडे डिटरमायनर नसेल तर त्याच्यानंतर नाऊन येते नाही येत त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तर बघा आता इच आहे, डिटरमायनर आहे सांगितलं मी तुम्हाला. मग इचच्या नंतर काय आलं? स्टुडंट आलं. स्टुडंट काय आहे? नाऊन आहे. मग आता नाऊन आहे की नाही कसं चेक करायचं? तर जो शब्द आहे त्या शब्दाला काय अनेक वचन करून बघायचं. जसं की स्टुडंट्स आहेत, स्टुडंटचा काय? स्टुडंट्स होते, म्हणजे हे काय? नाम आहे. जसं की समजा बॉय असेल तर बॉयचा बॉईज होते, ते काय? नाम आहे. म्हणजे आता इच काय आहे? डिटरमायनर आहे, त्याच्यानंतर काय आलं? नाऊन आलं. म्हणजे वाक्य काय झालं? बरोबर झालं. आलं का लक्षात तुमच्या? इच नंतर काय? डिटरमायनर, नंतर काय आहे? नाऊन आहे, म्हणजे हे योग्य वाक्य आहे. त्यानंतर एव्हरी काय? डिटरमायनर घेतला आपण, त्यानंतर काय? स्टुडंट आहे. स्टुडंट काय? नाऊन आहे, म्हणून हे सुद्धा काय झालं? बरोबर झालं. आता इच ऑफ द स्टुडंट दिलेला आहे. काय दिलेला आहे? इच ऑफ द स्टुडंट. तर बघा आता ग्रामर मध्ये एक कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट म्हणजे काय? इच हा डिटरमायनर सुद्धा आहे आणि नाऊन सुद्धा आहे. काय? इच हा डिटरमायनर सुद्धा आहे आणि नाऊन सुद्धा आहे. म्हणजे इच नंतर नाऊन आलंच पाहिजे अशी काही जबरदस्ती नाही. कारण की इच जर तुमचा नाऊन म्हणून काम करत असेल तर त्याच्यानंतर प्रोनाऊन सुद्धा येऊ शकतो किंवा प्रेपोजिशन सुद्धा येऊ शकतो. जसं की इच ऑफ द, इच नंतर काय आलं? ऑफ आलं, म्हणजे प्रेपोजिशन आलं. आणि आपल्याला माहित आहे नामाच्या नंतर काय येऊ शकते? प्रेपोजिशन येऊ शकते. म्हणून इच ऑफ द स्टुडंट हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. परंतु हा इच इथं डिटरमायनर म्हणून यूज झालेला नाही, तर तो काय? नाऊन म्हणून यूज झालेला आहे. परंतु खाली जर बघितला आपण तर एव्हरी जर हा बघितला तर एव्हरी हा फक्त डिटरमायनर आहे. काय? एव्हरी हा फक्त डिटरमायनर आहे. डिटरमायनरच्या शिवाय एव्हरी कुठलंच कार्य करत नाही. इच मात्र डिटरमायनरचंही काम करते आणि नाऊनचंही काम करते. म्हणजेच इच नंतर तुम्हाला नाम असलंच पाहिजे असं काही नाही, तुम्ही दुसरा सुद्धा शब्द यूज करू शकता. पण एव्हरीच्या नंतर एव्हरी हा डिटरमायनर असल्यामुळे एव्हरीच्या नंतर मात्र नाऊनच असलं पाहिजे. म्हणून बघा एव्हरीच्या नंतर स्टुडंट आलं, नाऊन आहे, म्हणून हे वाक्य एक्झॅक्ट बरोबर आहे. परंतु एव्हरीच्या नंतर ऑफ आला म्हणून हे वाक्य काय झालं? एकदम चुकीचं झालं. म्हणजे आता लक्षात आलं का तुमच्या की जर इच असेल तर त्याच्यानंतर नाऊन असू शकते किंवा प्रेपोजिशन असू शकते किंवा इतर कुठलाही शब्द असू शकते. परंतु एव्हरी जर येत असेल तुमच्या वाक्यामध्ये तर त्याच्यानंतर तुम्हाला डेफिनेटली काय पाहिजे? नाऊनच पाहिजे. अदरवाईज तुमचं वाक्य चुकीचं होणार आहे. तर बघा आता इच काय? इच ऑफ द काय? नाऊन म्हणून यूज केला म्हणून हे वाक्य बरोबर आहे. परंतु एव्हरी हे काय? डिटरमायनरच आहे आणि डिटरमायनरला पुढे काय पाहिजे? नाऊनच पाहिजे आणि इथं नाऊन नाही, म्हणून हे वाक्य काय झालं? रॉंग झालं. काय झालं? रॉंग झालं. आता सविस्तर उदाहरणासहित आपण काय सर्वांचं स्पष्टीकरण घेऊ की तुम्हाला तो कन्सेप्ट एकदम डोक्यामध्ये जाऊन जाईल. फक्त डोक्यामध्ये एक चालू द्या की इच काय आहे? डिटरमायनर आहे, सोबत ते नाऊन सुद्धा आहे. परंतु एव्हरी काय आहे? डिटरमायनरच आहे. आणि आपण काय सांगत आहे? डिटरमायनर नंतर नेहमी नाऊन यायला हवं. हे फक्त डोक्यामध्ये असू द्या. बघा आता पहिला प्रश्न आहे की लिव्हिंग अ गुड लाईफ अलोविंग अदर टू डू सो, द गुड ऑप्शन अवेलेबल टू फिल इन द ब्लँक्स दिलेली आहे आणि ऑफ अस दिलेला आहे. आपल्याला यूज करायचं आहे इथं इच येणार की एव्हरी येणार? आता सिंपल गोष्ट आहे, हे तुम्हाला समजलं नाही समजलं काहीच घेणं नाही. फक्त इथं बघा, आता इथं जर आपण इच टाकलं तर ऑफ अस होते, त्यामुळे हा इच चालून जाईल. का चालून जाईल? कारण की इच आणि एव्हरी हे जर दोन्ही डिटरमायनर आपण पकडले तर डिटरमायनर नंतर नाऊन पाहिजे,
मग आता इथं डिटरमायनर म्हणतात नाऊन येणार आहे का? नाही. ऑब्व्हियसली इथं ऑफ दिलेला आहे म्हणजे प्रेपोजिशन दिलेला आहे, म्हणजे इथं डिटरमायनरचा यूज झालेला नाही, तर इथं काय नाऊनचा यूज झालेला आहे. मग नाऊन काय आहे आपलं? इच हे नाऊन सुद्धा आहे आणि डिटरमायनर सुद्धा आहे, म्हणून इथं काय येणार आहे? फक्त इच ऑफ असंच येणार आहे, एव्हरी येणार नाही. का एव्हरी येणार नाही? कारण की एव्हरीच्या नंतर नाऊनच पाहिजे आणि इथं नाऊन नाही, म्हणून इथं काय येणार आहे? इच येणार आहे. प्रॉब्लेम क्लिअर? काय आहे? सरळ सरळ फक्त ध्यानात ठेवायचं, इच हे नाम सुद्धा असू शकते आणि डिटरमायनर सुद्धा. मग नाम जर केलं तर त्याच्यासमोर काय प्रेपोजिशन येईल किंवा अदर शब्द येईल, आणि डिटरमायनर जर असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला काय ऑब्व्हियसली नाऊनच पाहिजे. बघा दुसरा प्रश्न बघू. दुसरा प्रश्न काय? रिकाम जागा ऑफ द कपकेज हॅज अ डिफरंट फ्लेवर. आता इकडचं काय आहे काही नाही, काहीच घेणं देणं आपल्याला. एव्हरी जर वापरला तर एव्हरी नंतर नाऊन पाहिजेच. मग आता इथं एव्हरी वापरला तर नाऊन आहे का समोर? तर ऑब्व्हियसली नाही, ऑफ आहे, म्हणून काय झालं? एव्हरी इथं येऊ शकत नाही, तर इथं काय येणार आहे? इच येणार आहे. मग इचचा वापर इथं काय केला? डिटरमायनर म्हणून झालेला नाही, तर तो काय नाऊन म्हणून झालेला आहे. म्हणजे आता तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. बघा परत एकदा हे दोन एक्झाम्पल बघा. इथं काय आहे? एव्हरी जर वापरलं तर इथं नाऊनच पाहिजे, म्हणून नाऊन नाही इथं समोर, म्हणून एव्हरी येऊ शकत नाही, इच आन्सर आहे. इथं जर बघितलं तर डिटरमायनर जर वापरला इथं तर इथं नाऊन पाहिजे, परंतु इथं नाऊन नाही, म्हणून एव्हरी येणार नाही, तर काय इच येणार आहे. इच आणि एव्हरी मधला फरक संपला. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न येईल, सर ठीक आहे तुम्ही सांगितलं की बा इच सुद्धा हा नाऊनचं कार्य करतो आणि डिटरमायनरचं, समजा इच सुद्धा डिटरमायनर म्हणून आला आणि एव्हरी सुद्धा डिटरमायनर म्हणून आला, तर मग पुढे काय? जसं की हे दोन एक्झाम्पल दिलेले आहेत इथं. मग आता कोणतं वापरायचं? इच बॉय इज ऑनेस्ट आणि एव्हरी बॉय इज ऑनेस्ट. आता हा प्रश्न महत्वाचा आहे. इथून जेवढे असेल हे ऍडव्हान्स लेवलचं आता ग्रामर इथून सुरू होणार आहे. बेसिक लेवलचं तुम्हाला सांगितलं इच केव्हा वापरायचा आणि एव्हरी केव्हा वापरायचा, पण आता ऍडव्हान्स लेवल मध्ये लेवल 2 मध्ये जर गेलो आपण तर इच बॉय इज ऑनेस्ट आणि एव्हरी बॉय इज ऑनेस्ट दोन्हीही वाक्य सेम आहेत. इचचा जर मराठीतून तुम्ही जर गेले ट्रान्सलेशन करून तर दोघांचाही अर्थ सेम आहे की प्रत्येक मुलगा हा प्रामाणिक आहे. खालच्याचंही उत्तर तेच आहे, प्रत्येक मुलगा हा प्रामाणिक आहे, परंतु त्यानं तुमचं उत्तर येणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला ग्रामरचे कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. मग आता हा कन्सेप्ट आता इथं क्लिअर करू आपण. तर बघा इच आणि एव्हरी मध्ये काय फरक आहे ते बघू आपण पहिले. तर बघा इच काय हा डेफिनेट आहे, काय इच हा डेफिनेट आहे आणि एव्हरी काय आहे? इनडेफिनेट आहे. म्हणजे नेमकं काय? तर बघा आता समजा मी म्हटलं इच बॉय इज ऑनेस्ट, आता काय प्रत्येक मुलगा हा ऑनेस्ट आहे. आता इथं दिलेला आहे का आपल्याला नेमका कोणता मुलगा ऑनेस्ट आहे कोणता नाही? इच म्हटलेला आहे म्हणजे प्रत्येक मुलगा 1 2 3 4. मग आता किती मुलात काय मुलात याच्या संदर्भात आपल्याला माहिती नाही, म्हणजे काय आहो आपण याच्या संदर्भात आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण काय आहो? डेफिनेट आहो काय? नाही. ऑब्व्हियसली अठी डेफिनेट नाही. डेफिनेट नाही म्हणजे काय? इनडेफिनेट आहो आपण. मग इनडेफिनेट ज्या वेळेस एखादी गोष्ट असेल तर त्यावेळेस काय वापरायचा? एव्हरी वापरायचा. काय? एव्हरी बॉय इज ऑनेस्ट, कारण की किती बॉय ऑनेस्ट आहेत हे आपल्याला माहित नाही. काय? किती बॉय हे ऑनेस्ट आहे, सॉरी स्पेलिंग मिस्टेक आहे. तर हे किती बॉय ऑनेस्ट आहेत हे आपल्याला माहित नाही. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट जर माहित असेल की नेमकं किती आहेत काय आहेत तर त्यावेळेस काय वापरायचं? इच वापरायचं. पण तुम्हाला एक्झॅक्ट माहित नसेल की नेमकं स्पेसिफिक किती आहेत काय आहेत त्यावेळेस काय वापरायचं? एव्हरी वापरायचं. स्पेलिंग मिस्टेक कव्हर करायचं. तर बघा तर काय सरळ सरळ दिलेलं आपल्याला इच बॉय इज ऑनेस्ट. समजते का आपल्याला कोणते बॉय आहेत काय बॉय आहेत? नाही समजत, म्हणजे इनडेफिनेट कंडिशन आहे, म्हणून इथं काय येणार आहे? एव्हरी बॉय इज ऑनेस्ट. म्हणजे इनडेफिनेट जर गोष्ट असेल तर त्यासाठी एव्हरी वापरायचं आणि डेफिनेट जर गोष्ट असेल तर त्यासाठी काय वापरायचं? इच वापरायचं. बघा पुढे एक्झाम मध्ये आलेलेच प्रश्न आपण घेत आहे, या एक्झाम मध्ये आलेल्या प्रश्नांमधून तुम्हाला कव्हर होईल. बघा आता डॉक्टर काय? द डॉक्टर बुक रिकाम जागा डेज फॉर हिज पेशंट. आता इथं इच येणार की काय एव्हरी येणार हे बघायचं. आता आपल्याला काय दिलं? डॉक्टर बुक. इच जर वापरला तर इकडे डेफिनेट कंडिशन पाहिजे आपल्याला. इच डे ऑफ हिज पेशंट, फॉर हिज पेशंट. मग आता इच डे, आता कोणते डे माहित आहेत का? माहिती दिलेली आहे काय? ऑब्व्हियसली माहिती दिलेली नाही, म्हणून इथं काय येणार आहे? एव्हरी हे ऑप्शन येणार आहे. का एव्हरी येणार आहे? कारण की कोणता डे कोणते दिवस काय काहीच दिलेलं नाही, मग सरळ सरळ इथं काय एव्हरी वापरायचं. कारण की एव्हरी काय इनडेफिनेट आहे आणि डेफिनेटली जर तुम्हाला माहित असेल तर त्यासाठी इच वापरायचं. समजा इथं दिलेलं असतं, दुसरं उदाहरण बघू आपण. किंवा द डॉक्टर बुक इच डे ऑफ धिस वीक फॉर हिज पेशंट. इच डे ऑफ धिस वीक, आता या हप्त्यामधले प्रत्येक दिवस, म्हणजे काय डेफिनेटली माहित झालं आपल्याला. आता डेफिनेटली काय माहित झालं की बाबा या हप्त्यातले सगळेच दिवस झाले. मग या हप्त्यातले सगळेच दिवस म्हटलेलं आहे, डेफिनेट कंडिशन आहे, म्हणून इथं काय येणार आहे? आता इच येणार आहे. काय येणार आहे?
इच येणार आहे. मग आता इच आणि एव्हरी मधला फरक तुम्हाला आय थिंक जवळपास समजला असेल. तरी आता अजून आपण ऍडव्हान्स लेवलवरती जाणार आहोत, कारण की आपल्या थंबनेलचं टायटलच आहे बेसिक टू ऍडव्हान्स. तर बघा, इच आणि एव्हरी मध्ये कन्फ्युजन नसायला हवा. आता इच केव्हा वापरायचा, तर ज्यावेळेस डेफिनेटली माहित असेल आपल्याला कंडिशन त्यावेळेस इच वापरायचा. आणि एव्हरी केव्हा वापरायचा, ज्यावेळेस आपल्याला कंडिशन माहित नसेल. काय, ज्यावेळेस आपल्याला कंडिशन माहित नसेल. समजा डेज म्हटलं, फक्त कोणते डे काय डे माहित नाही, त्यामुळे काय वापरायचा, एव्हरी वापरायचा. आणि परफेक्ट माहित आहे की हप्त्यातले दिवस, धिस वीक मधले दिवस, काय डे ऑफ धिस वीक, म्हणजे आपल्याला डेफिनेटली माहित झालं की या हप्त्यातले सर्वेचे सर्व दिवस, म्हणजेच काय, इच येणार आहे. बघा आता पुढचा प्रश्न घेऊ, 3 नंबरचा. द बॉय रेज हिज इच की एव्हरी हँड टू आन्सर. सरळ सरळ प्रश्न दिलेला आहे. आता इथं कंडिशन काय, द बॉय रेज हिज हँड. आता डेफिनेट आहे की इनडेफिनेट आहे. आता एक सिंपल लॉजिक सांगतो तुम्हाला. मुलगा आहे तर मुलाला किती हात असणार आहे, इच म्हटलं त्याने, मुलाला किती हात असणार आहे, ऑब्व्हियसली 2च हात असणार आहे. म्हणजे कंडिशन कशी झाली, डेफिनेट झाली. म्हणून डेफिनेट कंडिशन आहे, म्हणून काय वापरायचा, इच वापरायचा. इथं काय वापरायचा, इच. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू, 4था नंबरचा क्वेश्चन. याच्यामध्ये आता तुमचं कव्हर होऊन जाईल. बघा, इच किंवा एव्हरी साइड ऑफ द कॉइन इज शायनिंग. आता कॉइन आहे, कॉइनला किती साईड असतात, डेफिनेटली माहित आहे तुम्हाला सर्वांना, कॉइनला 2 साईड असतात. मग डेफिनेट कंडिशन आहे, म्हणून काय येणार आहे, इच येणार आहे. आता लक्षात आलं तुमच्या की द बुक, काय, द डॉक्टर बुक एव्हरी डे ऑफ हिज पेशंट. त्यानंतर डॉक्टर बुक इच डे ऑफ धिस वीक फॉर हिज पेशंट. त्यानंतर बॉय रेज हिज इच हँड टू आन्सर. त्यानंतर इच साइड ऑफ कॉइन इज शायनिंग. म्हणजे याच्यावरून तुमच्या आता लक्षात आलं असेल इच केव्हा वापरायचा आणि एव्हरी केव्हा वापरायचा. इच कंडिशन काय असली पाहिजे, परफेक्ट असली पाहिजे. तुम्हाला माहित की कंडिशन माहित आहे, डेफिनेट आहे, म्हणजे त्यावेळेस इच वापरायचा. आणि कंडिशनच माहित नाही, कन्फ्युजन आहे, त्यावेळेस काय, एव्हरी वापरायचा. पुढे जाऊ आता आपण. पुढे बघा, अजून तुमचा कन्सेप्ट क्लिअर देईन. आता थोडंसं हायर लेवलवर जाऊ. आता या हायर लेवलमध्ये जर बघितलं तर पहिला प्रश्न बघा, काय, रिकाम जागा प्लेअर इज इंटेलिजंट. हायर लेवलने ह्या त्याच बेसवर प्रश्न आहे, हा तुम्हाला उत्तर द्यायचा आहे. काय, प्लेअर इज इंटेलिजंट. आता कोणते प्लेअर इंटेलिजंट आहेत, कोणते नाही, आपल्याला काही माहिती आहे का, काही सांगितलंय का, फुटबॉल मधले प्लेअर आहेत की क्रिकेट मधले प्लेअर आहेत की कबड्डी मधले प्लेअर आहेत की कुठले प्लेअर आहेत, फक्त प्लेअर सांगितलेला आहे. मग फक्त प्लेअर सांगितलेला आहे, समजत नाही आपल्याला कंडिशन डेफिनेट काय आहे की इनडेफिनेट आहे. तर ऑब्व्हियसली कंडिशन काय आहे, इनडेफिनेट आहे. म्हणून अठी काय येणार आहे, एव्हरी प्लेअर इज इंटेलिजंट येणार आहे. काय, एव्हरी प्लेअर इज इंटेलिजंट. आता खालचं जर वाक्य वाचलं तुम्ही, तर रिकाम जागा प्लेअर इज इन क्रिकेट टीम इज इंटेलिजंट. आता ऑब्व्हियसली दिलेला आहे, क्रिकेट टीम दिलेला आहे. मग क्रिकेट टीम मध्ये किती प्लेअर असतात, ऑब्व्हियसली डेफिनेट कंडिशन आहे की 11 प्लेअर असतात क्रिकेट टीम मध्ये. मग 11चे 11ही प्लेअर काय आहेत, इंटेलिजंट आहेत. म्हणजे कंडिशन डेफिनेट झाली, त्यामुळे काय झालं, तर इथं काय येणार आहे, डेफिनेट काय येणार आहे तुमचं, डिटरमायनर. आणि डेफिनेट डिटरमायनर कोणता आहे, इच आहे. फक्त तुम्हाला एवढंच ध्यानात ठेवायचं, डेफिनेट कोणता आहे, इनडेफिनेट कोणता आहे. कंडिशन माहित आहे तुम्हाला, सरळ सरळ इच टाकून द्यायचं. कंडिशन माहित नाही तुम्हाला, एव्हरी टाकून द्यायचं. इथून समजलं असेल ना. इच प्लेअर म्हटलं असतं तर काय झालं असतं, आपल्याला माहित असायला पाहिजे प्लेअर कोणते आहेत, कुठचे आहेत, काय आहेत. त्यानंतर आपण इथं इच वापरत होतो, पण इथं माहिती दिलेली नाही, कंडिशन इनडेफिनेट आहे, त्यामुळे काय, एव्हरी प्लेअर. त्यानंतर कंडिशन डेफिनेट आहे, म्हणून काय काय झालं, हे इथं इच प्लेअर इन क्रिकेट टीम इज इंटेलिजंट. पुढे जाऊ आता. आता जर तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन हवे असतील तर हे 10 क्वेश्चन आहेत, माझ्या मागं असतील काही. तर हे जर लागत असतील तुम्हाला तर अजने करिअर अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथं हे पोस्ट केलेले आहेत मी, तिथं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि याची आन्सर की सुद्धा तिथं दिलेली आहे. जर तुम्हाला इथं स्क्रीनशॉट काढायचा असेल तर हा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. मी थोडा बाजूला. बघा आता पुढे जाऊ. आता आपण ऍडव्हान्स लेवलवर जाऊ. थोडं एकदम महत्वाचा मुद्दा आहे. आपण जे शाळेमध्ये शिकतो ना, ते ग्रामर सरळ सरळ येतात. क्रियापद म्हणजे काय, नाऊन म्हणजे काय, प्रोनाऊन म्हणजे काय, सरळ शिकवतात. त्यानंतर ते डेफिनेशन देतात, ते आपण पाठ करतो. पाठ केल्यानंतर काय करतो, सरळ सरळ आपण म्हणतो की झाला आपला अभ्यास. परंतु ज्या वेळेस एक्झाम मध्ये जातो, एक्झाम मध्ये गेल्यानंतर बघतो, एक्झाम म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बोलत आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये बघतो की तिथं जातो आपण. त्यानंतर पेपर पाहतो, समजत नाही नेमकं काय चालू आहे काही नाही इंग्लिश मध्ये. नंतर बाहेर येतो, बाहेर आल्यावर मग आपण सर्वात पहिले विचार करतो की आपल्याला कोण शिकवलं, इंग्लिश विषय कोण शिकवला आपल्याला, हा पहिला विचार आपल्या मनात येते. त्यानंतर त्यांना शोधा, असा एक पर्टिक्युलर विचार येते. म्हणजे इंग्लिश काय आहे सोपी, परंतु आपण जे शिकलेलं असतो शाळेमध्ये किंवा
अदर ठिकाणी मॅक्झिमम ठिकाणी असं शिकवल्या जातात की तिथं अप्लिकेशन बेस नाही, फक्त थेरॉटिकली थेरी शिकवली जाते. आता थेरीच्या नुसार कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे इंग्लिशचे पेपर निघत नाही, तर तुम्हाला अप्लिकेशन बेस शिकावं लागते. मग अप्लिकेशन बेस शिकावं लागते तुम्हाला. फक्त समजा सेम असाच प्रश्न दिलेला राहते, समजा हे प्रश्न दिलेला आहे, तर इथं फिल इन द ब्लँक दिलेला आहे, ते काय येणार आहे काय नाही, डिटरमायनर आहे की नाही आहे, आयडेंटिफायर आहे काय आहे, नेमकं काय, त्याच्याशी काहीच घेणं नाही तुम्हाला. ते नाही विचार इथं नेमकं काय येईल तेवढं सांगा फक्त आम्हाला, बाकी काही नाही. म्हणजे अप्लिकेशन तुम्ही कसं करून राहिले तुमच्या नॉलेजचं, हा प्रश्न महत्वाचा असतो. तर बघा आता पुढे जाऊ आपण. तर पुढे आपल्याला बघायचं आहे, अतिशय महत्वाचा आहे, ऍडव्हान्स लेवलवर आहे, याच्यावर डेफिनेटली क्वेश्चन येतात म्हणजे येतातच. बघा आता इथं काही प्रश्न वाक्य दिलेले आहेत मी 6 वाक्य, हे 6ही वाक्य अतिशय महत्वाचे वाक्य. आता हे पहिलं वाक्य जर वाचलं तुम्ही, ऑल द एम्प्लॉई आर लेबरर्स, काय सर्वचे सर्व मेहनती आहेत. समजा इथं काहीतरी एम्प्लॉई असतील, हे सर्वचे सर्व लेबर्स काय एकदम, जर सांगायचं झालं तर हे या डब्यामध्ये हे हा जो आपण डब्बा काढलेला बॉक्स, या बॉक्स मधले हे जे सर्वचे सर्व लेबर आहेत म्हणजे मजूर आहेत, हे सगळे सगळे काय आहे, सॉरी एम्प्लॉई आहेत, कामगार. तर हे काय आहेत, लेबरियस आहेत म्हणजे कष्टाळू आहेत एकदम. याचा सरळ सरळ अर्थ लागला आपला, ऑल द एम्प्लॉई आर लेबोरियस. दुसरं जर वाक्य म्हटलं आपण तर इच प्लेअर इन क्रिकेट टीम इज लेबोरियस, म्हणजे कष्टाळू आहेत सगळेच प्लेयर. समजा क्रिकेट टीम आहेत तर किती 11 प्लेयर असतील, म्हणजे 11चे 11ही प्लेयर, म्हणजे 1 बाय 1 म्हणत आहे आपण. काय इच प्लेयर म्हटलं त्याने, म्हणजे 1 बाय 1, पहिला प्लेयर, दुसरा प्लेयर, तिसरा, चौथा, पाचवा, असे 11चे 11ही प्लेयर कसे आहेत, कष्टाळू आहेत, लेबरर्स आहे. म्हणजे याचा अर्थ होणार आहे, म्हणजे हेही सर्वच होणार आहे, हेही सर्वच होणार. म्हणजे दोघेचा जर अर्थ घेतला तर हे सर्वच सर्वच आलं, काय सर्वच सर्वच आलं. आणि याचा जर अर्थ घेतला 1 बाय 1, परंतु हे पण काय आलं, सर्वच सर्वच आलं. म्हणजे जवळपास अर्थ काय याचा सारखाच आहे. त्यानंतर पुढे जर गेलो आपण, पुढचं वाक्य जर वाचलं, एव्हरी प्लेअर इज लेबोरियस, म्हणजे याच्यामध्ये जेवढेही प्लेअर असतील ते सर्वचे सर्वच आहेत, म्हणजे जवळपास काय अर्थ सारखाच आहे. त्यानंतर सम प्लेअर आर लेबोरियस, म्हणजे यातले अर्धे प्लेअर जे धरले आपण, त्याचा अर्थ काय, अर्धे प्लेअर लेबोरियस आहेत आणि अर्धे काय असणार आहेत, लेबोरियस नसणार आहेत, म्हणजे हाफ झालं. त्यानंतर नन ऑफ द प्लेअर इज लेबोरियस, म्हणजे यातला एकही प्लेअर लेबोरियस नाही, म्हणजे काय सरळ सरळ हे रॉंग मध्ये दाखवल्या जाईल. काय एकही प्लेअर लेबोरियस नाही, म्हणजे काय त्यातला कोणीच नाही. त्यानंतर नो प्लेअर इज लेबोरियस, याचाही बी अर्थ काय, नो प्लेअर इज लेबोरियस, हे बी काय येणार आहे, जवळपास सारखंच येणार आहे. आता याच्यामध्ये सांगायचं काय आहे, तर हे जे वाक्य आहेत हे सर्वचे सर्व वाक्य काय एकदम बरोबर आहे. पण जर या वाक्यामध्ये आता आपण काय केलं, ऑल द प्लेअर आर नॉट लेबोरियस म्हटलं, काय ऑल द प्लेअर आर नॉट लेबोरियस, समजा हे इथं दिलेलं आहे काय, ऑल द प्लेअर आर नॉट लेबोरियस, किंवा इच प्लेअर इन क्रिकेट टीम इज नॉट लेबोरियस, किंवा एव्हरी प्लेअर इज नॉट लेबोरियस, सम प्लेअर आर नॉट लेबोरियस, किंवा नन ऑफ द प्लेअर इज नॉट लेबोरियस, किंवा नो प्लेअर इज नॉट लेबोरियस. काय केलं, फक्त ऑब्झर्व करा. याच्यावर डेफिनेटली आयबीपीएस लेवलच्या एक्झाम मध्ये प्रश्न येतोच. आयबीपीएस बँकिंगची जरी तयारी करत असाल तर डेफिनेटली याच्यावरच प्रश्न तुम्हाला बघायला मिळेल, आणि जनरल परीक्षेत तर याच्यापेक्षाही सोपी प्रश्न बघायला मिळेल. तर बघा हे 6 ऑप्शन दिलेले आहेत, 6च्या 6ही ऑप्शन मध्ये मी काय केलं, नॉट लावला. इकडे काय दिलेलं, नॉट लावलेलं नव्हतं, त्यामुळे 6चे 6ही काय होते, बरोबर होते, एक्झॅक्ट बरोबर होते. परंतु मी काय लावलं, प्रत्येक याच्यामध्ये नॉट लावला, मग ऑल द एम्प्लॉई आर नॉट लेबोरियस हे वाक्य काय झालं, चुकीचं झालं. त्यानंतर इच प्लेअर इन क्रिकेट टीम इज नॉट लेबोरियस हे चुकीचं झालं. त्यानंतर एव्हरी प्लेअर इज नॉट लेबोरियस हे चुकीचं झालं. त्यानंतर नो प्लेअर इज नॉट लेबोरियस हे सुद्धा चुकीचं झालं. त्यानंतर नन ऑफ द प्लेअर इज नॉट लेबोरियस हे सुद्धा चुकीचं झालं. परंतु फक्त 4 नंबरचं जे ऑप्शन आहे, सम प्लेअर आर नॉट लेबोरियस, हेच वाक्य फक्त काय आहे, बरोबर आहे. आणि एक्झाम मध्ये तुम्हाला हाच प्रश्न विचारतो. आता हेच बरोबर का आणि बाकीचे चुकीचे का, तर बघा, तर सरळ सरळ आहे. समजा मी म्हटलं ऑल लेबर आर नॉट लेबोरियस, म्हणजेच काय येणार आहे, सरळ सरळ सम काय एव्हरी प्लेअर इज लेबोरियस, किंवा काय होणार आहे उत्तर, नन ऑफ द प्लेअर इज लेबोरियस, किंवा काय नो प्लेअर इज लेबोरियस. म्हणजे सरळ सरळ यातले जर नॉट लावला तर त्याचं उत्तर काय येणार आहे, हेच येणार आहे. म्हणजे याचा आणि याचा अर्थ काय होणार आहे, सेम होणार आहे. म्हणजे नन ऑफ द प्लेअर इज लेबोरियसच होणार आहे. ऑल द प्लेअर आर नॉट लेबोरियस म्हणजे काय, नन ऑफ द प्लेअर इज लेबोरियस. म्हणजेच काय, सरळ सरळ आता डोक्यामध्ये घ्या, ज्या ज्या वेळेस तुमच्या सेंटेन्स मध्ये ऑल असीन, इच असीन, एव्हरी असीन, नन असीन किंवा नो असीन, आणि त्याच वाक्यामध्ये परत जर नॉट दिलेलं असीन, काय नॉट किंवा नेगेशन असलेले शब्द जर दिलेले असतील, तर त्यावेळेस
रूल नुसार काय असते, हे चालत नाही सेंटेन्स मध्ये. म्हणजे एका सेंटेन्स मध्ये ऑल आणि नॉट येणार नाही, एका सेंटेन्स मध्ये इच आणि नॉट येणार नाही, एव्हरी आणि नॉट येणार नाही, त्यानंतर नन आणि नॉट येणार नाही, नो आणि नॉट येणार नाही. हे तर तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की एका सेंटेन्स मध्ये दोन नेगेशन नसतातच, हे माहित आहे. त्यानंतर म्हणजे हे दोन तर नेगेशन वरूनच तुम्ही काढून टाकता की बा एका सेंटेन्स मध्ये दोन नेगेटिव्ह पणा चालत नाही, त्यामुळे ते कॅन्सल झाले. म्हणजे डोक्यामध्ये फक्त एवढं ठेवा तुम्ही आता की ज्यावेळेस तुमच्या सेंटेन्स मध्ये ऑल असेल, इच असेल, एव्हरी असेल, त्यानंतर नन असेल आणि नो असेल आणि याच्यानंतर जर त्या सेंटेन्स मध्ये नेगेटिव्ह शब्द येत असतील, म्हणजे नेगेशन येत असेल की नो येत असेल, नॉट येत असेल, नेव्हर येत असेल, अशा प्रकारचे जर शब्द येत असेल तर ते वाक्य काय असणार आहे, सबसेल चुकीचं असणार आहे. काय असणार आहे, सबसेल चुकीचं असणार आहे. मग अशा वेळेस कोणतं उत्तर बरोबर असणार आहे, तर सम वालं. म्हणजे तुम्हाला जर या वाक्याला आता समजा करेक्ट करायचं आहे, जस्ट एक्झाम्पल, या वाक्याला जर करेक्ट करायचं आहे तर ऑलच्या ऐवजी काय वापरावं लागेल, तुम्हाला सम वापरावं लागेल किंवा नन वापरावं लागेल आणि नॉट वापरावा लागणार नाही. सम जर वापरला तर नॉट चालून जाईल, परंतु इथं जर नन वापरला तर नॉट चालणार नाही. म्हणजे काय, नन ऑफ द प्लेयर इज लेबोरियस असं येणार आहे, म्हणजे नॉट नाही पाहिजे आपल्याला त्याच्यात. आलं का लक्षात तुम्हाला? इजच्या बाबतीत सम वापरा किंवा नन वापरा, पण नॉट वापरू नका. त्यानंतर एव्हरीच्या बाबतीत काय, जर तुम्हाला म्हणायचं एव्हरी प्लेअर इज नॉट लेबोरियस, म्हणजेच तुम्ही सरळ सरळ म्हणू शकता की नन ऑफ द प्लेअर इज लेबोरियस किंवा नो प्लेअर इज लेबोरियस किंवा सम प्लेअर आर नॉट लेबोरियस असंही सुद्धा म्हणू शकता. म्हणजे जर तुम्हाला वापरायचं असेल तर काय, पण तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो, तर सेम पॅटर्न मध्ये प्रश्न विचारला जातो तुम्हाला की अशा प्रकारे सेंटेन्स दिलेले राहतात आणि प्रश्न विचारला जातो स्पॉट द इरर किंवा यातला कोणतं सेंटेन्स चुकीचं आहे हे विचारलं जातं. एकदम बेसिक प्रश्न आहे हा आणि हाच प्रश्न IBPS सारख्या TCS सारख्या एक्झाम मध्ये बऱ्याचदा विचारला जातो. तर मग आता लक्षात आलं तुमच्या, ऑल असलं, इच असलं, एव्हरी असलं, नन असलं, नो असलं असे शब्द असले आणि त्याच वाक्यात जर नेगेशन असलं म्हणजे नेगेटिव्ह शब्द जर असले तर त्यावेळेस ते वाक्य काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. बघा आता समजा एक साधं उदाहरण देतो, आय हॅव नो मनी. काय, ऑब्व्हियसली वाक्य एकदम 100% बरोबर आहे, कारण की एकच नेगेशन आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही, वाक्य काय डेफिनेटली बरोबर आहे. पण हेच वाक्य मी काय केलं, आय डू नॉट हॅव नो मनी, म्हणजे एकाच वाक्यात काय दोन दोन नो आले, काय एकाच वाक्यात दोन दोन नेगेशन आले, म्हणून हे वाक्य काय चुकीचं असणार आहे. हे बेसिक लेवलचं आहे. हे आपल्या TCSच्या जे सरळ सेवेच्या एक्झाम होतात त्याच्यामध्ये असे प्रश्न येतात. ऍडव्हान्स लेवलमध्ये कसे असे प्रश्न येतात. एकदम ऍडव्हान्स लेवलला आपण तयार व्हायचं, बेसिक लेवल होऊन जाते. बघा आता पुढे जर बघायचं झालं तर हे समजलं तुम्हाला, एका वाक्यात दोन नेगेशन कदाचितही नसायला हवे, म्हणजे कदापिही ते खपून घेतल्या जाणार नाही असं जर सांगायचं झालं तर साध्या भाषेत. बघा आता पुढे बघू. आता एक महत्वाचा एक प्रश्न दिलेला आहे, हा काय आहे, एका परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे, तो म्हणजे IBPS PO मध्ये आलेला प्रश्न आहे. बघा ऍडव्हान्स लेवलची महाराष्ट्र आपल्या भारतातली सर्वात मोठी एक्झाम कोणती आहे, समजा RRBच्या नंतर IBPS POच आहे. मग अशा PO मध्ये इंग्लिशचा हा प्रश्न आलेला आहे. बघा किती हलवा आहे आपल्यासाठी. तर पहिलं सेंटेन्स आपल्याला काय करायचं, यातलं करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे. यातलं करेक्ट सेंटेन्स आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिफाय करायचा. बघा पहिलं वाक्य काय, ऑल द स्टुडंट डिड नॉट सबमिट देअर असाइनमेंट ऑन टाइम. काहीच आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही, वाचायचं नाही, अर्थ समजला नाही समजला काहीच प्रॉब्लेम नाही. ऑल आहे सोबत काय आहे, नॉट दिलेला आहे, म्हणून वाक्य काय झालं, रॉंग झालं. त्यानंतर दुसरं, सम पीपल डू नॉट लाईक स्पाइस फूड. आता यायला थोडस बाजूला राहू द्या. त्यानंतर इच ऑफ द बुक वॉज नॉट प्लेस ऍट ऑन द राईट शेल्फ. तर बघा ते काहीच घेणदेण नाही, अर्थाची काही घेणदेण नाही, सरळ सरळ इच दिलेला आहे, सोबत नॉट सुद्धा दिलेला आहे. हे वाक्य काय झालं, चूक झालं, म्हणजे रॉंग झालं. नंतर काय, एव्हरी मेंबर ऑफ द टीम डिड नॉट अटेंड द मीटिंग. काय, एव्हरी दिलेला आहे, सोबत नॉट दिलेला आहे, म्हणजे हे सुद्धा काय झालं, रॉंग झालं. त्यानंतर नो प्लेअर इज नॉट लेबोरियस, एक नेगेशन, दोन नेगेशन, दोन नेगेशन चालत नाही, हे सुद्धा काय रॉंग झालं. मग उरलेला उत्तर कोणतं आपलं करेक्ट वाला, तर उरलेलं उत्तर आहे सम पीपल डू नॉट लाईक स्पायसी फूड. काय, सम पीपल डू नॉट लाईक स्पायसी फूड. अशा प्रकारे प्रश्न येतात हाय लेवलवरती. हे एकदम हाय, 100% हाय, काय एकदम 100% हाय वाला एक्झाम्पल आहे. अशाच प्रकारचे प्रश्न काय तुम्हाला एक्झाम मध्ये विचारल्या जातात. आता तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे जे आपलं इंग्लिश ग्रामरचं कंटिन्यू चालू आहे बॅच, ही बॅच अशीच अविरत चालणार आहे. पुढे चालून आपण याला लाईव्ह स्वरूपात सुद्धा घेणार आहोत, पण सुरुवातीला आपल्याजवळ भांडवल कमी असल्यामुळे आपण काय आहे अपलोडेडच व्हिडिओ टाकणार आहोत. काल एक टॉपिक झाला
आज एक टॉपिक पूर्ण झालेला नाही, यातला उरलेला भाग आपल्या पुढच्या व्हिडिओत, कारण की व्हिडिओची लेंथ जास्त वाढते, व्हिडिओची लेंथ जास्त झाल्यानंतर विद्यार्थी बघत नाही. चला तर मग जर तुम्हाला समजलं असेल आणि जर ते क्वेश्चन तुम्हाला हवे असतील तर अजने करिअर अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.